नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमेट बिहेवियर या अँथ्रोपोलॉजीच्या मुद्द्याविषयी चर्चा केली होती. या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा मुद्दा टर्शरी अँड क्वाटर्नरी फॉसिल प्रायमेट्स याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर सुरू करूया. तर टर्शरी अँड क्वाटर्नरी फॉसिल प्रायमेट्स याचा अभ्यास करायचा म्हणजे कशाचा अभ्यास करायचा? तर टर्शरी आणि क्वाटर्नरी हा काय आहे? तर हा कालानुक्रम मोजण्याचा काळ आहे. म्हणजे आपण वर्षामध्ये जसं मोजतो ना, लाईक 10,000 काही लाख वर्ष असं, ते टर्शरी आणि क्वाटर्नरी तो एक कालानुक्रम मोजण्याचा काळ आहे. मागील 65 ते 80 दशलक्ष वर्षात उत्क्रांती प्रक्रियांमधील पॅलिओन्टॉलॉजिकल नोंद संग्रहित झाली असून ती प्रायमेट जैवविविधतेच्या उत्क्रांती प्रवाहाबद्दल अत्यावश्यक माहिती पुरवते. म्हणजे प्रायमेट्सची जैवविविधतेची माहिती घ्यायची असेल तर ती किती दशलक्ष वर्षांपूर्वीच्या नोंदींवरून ठरवली जाते? तर 65 ते 80 दशलक्ष वर्षांच्या नोंदी आहेत. कसल्या नोंदी? पॅलिओन्टॉलॉजिकल नोंदी, म्हणजे स्टडी ऑफ फॉसिल्स, त्यांच्या नोंदी. मग आता यांचा अभ्यास करणारे जे पॅलिओअँथ्रोपोलॉजिस्ट असतात ते म्हणजे फॉसिल्सचा अभ्यास करणारे, ते तुलनात्मक शरीररचनाशास्त्राचा विशेषतः दात व हाडांची जिवंत प्रायमेट्सशी तुलना करून उपयोग करतात, ज्यामुळे जीवाश्म प्रायमेट्सच्या म्हणजे फॉसिल्स प्रायमेट्स संरचनात्मक जुळवणी तसेच त्यांच्या आहार वर्तनाची माहिती मिळते. म्हणजे या मुद्द्यामध्ये काय सांगितले, तर आता जे आधी फॉसिल्स मिळालेले आहेत तर त्यांची तुलना कशी करणार? तर मग त्यांचे दात, त्यांचे हाडं यांची तुलना कोणाशी करणार? तर जे आत्ता जिवंत प्रायमेट्स आहेत त्यांच्या दात आणि हाडांशी करणार. त्यामुळे मग आपल्याला काय समजणार आधीच्या प्रायमेट्सविषयी? तर आधीच्या प्रायमेट्सशी मग आपल्याला त्यांचे आहार, त्यांचे वर्तन इत्यादी गोष्टींशी आपल्याला माहिती मिळणार. मग सिनोझोईक युगात प्रायमेट्स प्रथम प्रकट झाले. जे आपण टर्शरी आणि क्वाटर्नरी फॉसिल प्रायमेट्स पाहणार आहोत ते या युगात प्रकट झाले, सिनोझोईक युगात प्रकट झाले. आणि नंतर अनुकूलन किरणोत्सर्जनाने म्हणजे ॲडॅप्टिव्ह रेडिएशनने ते आजच्या सर्व प्रजाती घडवल्या. कुणापासून? या ज्या सिनोझोईक युगात जे प्रायमेट्स पहिल्यांदा प्रकट झाले त्यांच्यापासून. मग हा जो सिनोझोईक कालखंड आहे तो 2 कालखंडात विभागला आहे, टर्शरी आणि क्वाटर्नरी, जे आपण आज पाहणारच आहोत. मग आता त्याच्यामध्ये पहिले आहेत क्वाटर्नरी प्रायमेट्स. तर क्वाटर्नरी कालखंड म्हणजे इरा. क्वाटर्नरी कालखंडात 2 युग आहेत. युग म्हणजे इपोक्स. कुठले 2 युग आहेत? तर प्लिस्टोसिन आणि होलोसिन, ज्यांनी ऑस्ट्रालोपिथेकस सारख्या कपीसदृश्य म्हणजे एप लाईक प्राण्यापासून होमोसेपियन्सची उत्क्रांती पाहिली. म्हणजे हा जो क्वाटर्नरी कालखंड आहे त्याच्यामध्ये 2 युग आहेत, म्हणजे 2 इपोक्स आहेत. कुठले? प्लिस्टोसिन आणि होलोसिन. आणि या कालखंडात काय झालं आहे तर ऑस्ट्रालोपिथेकस सारख्या एप सदृश्य प्राण्यापासून होमोसेपियन्सची उत्क्रांती या काळाने पाहिलेली आहे. मग जे पूर्वज होमिनिड जीवाश्म होते त्यांच्यामधून 3 मुख्य टप्पे दिसतात. पहिला आहे ऑस्ट्रालोपिथेसिन टप्पा, नंतर आहे होमो इरेक्टसचा टप्पा, निअँडरथलचा टप्पा, यानंतर क्रोमॅग्नॉन, ग्रिमाल्डी, शॅन्सलाडे यासारखे अवशेष सापडतात. हा झाला क्वाटर्नरी प्रायमेट्सचा मुद्दा. त्याच्यानंतर आता टर्शरी प्रायमेट्स आणि त्यांचे इपोक्स. क्वाटर्नरीमध्ये 2 इपोक बघितले आपण. कुठले 2 इपोक बघितले? तर प्लिस्टोसिन आणि होलोसिन. आणि सगळ्यात आत्ताचा इपोक कुठला आहे? तर होलोसिन. ते आपण पुढं बघणार आहोत त्याचे डिस्ट्रीब्युशन कसं आहे वर्षांनुसार. पण आता लक्षात ठेवा हे 2 इपोक प्लिस्टोसिन आणि होलोसिन. आणि सर्वात आत्ताचा कुठला आहे? तर होलोसिन चालू आहे आत्ता. मग आता टर्शरी प्रायमेट्स आणि त्यांचे इपोक्स कुठले? तर टर्शरी कालखंड 7 युगात म्हणजे 7 इपोक्समध्ये विभागलेला असून जे मायोसिन आणि प्लायोसिन या दोन्ही युगांमध्ये आशिया, युरोप व आफ्रिकेतील सेबिडी, सेर्कोपिथिसिडी व लॉरिसिडी कुटुंबांतील म्हणजे फॅमिलींमधील विविध होमिनॉइड जीवाश्म तसेच अँथ्रोपॉइड वंशांच्या सलग नोंदी आढळतात. हे परत वाचावं लागेल ना लक्षात ठेवण्यासाठी. परत वाचा म्हणजे लक्षात राहील. त्यानंतर उशीरच्या मायोसिनमध्ये होमिनॉइड. कुठले होमिनॉइड? तर स्पेनमध्ये कुठला? ड्रायोपिथेकस, इटलीमध्ये ओरिओपिथेकस, ग्रीस उरॅनोपिथेकस, पाकिस्तान सिवापिथेकस, तिबेट पठार लुफिंगपिथेकस,
येथून पूर्व आफ्रिकेतील केनापिथेकस प्रदेशात पसरले. हे जे सगळे होमोजॉइड ते अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी पसरले. कधी? लेट मायोसीनमध्ये. हे अरण्यात राहणारे चौपात प्राणी म्हणजे क्वाड्रापेड्स, झाडावर चढणारे म्हणजे क्लाइंबर्स, तसेच चालणारे म्हणजे वॉकर्स, लटकून राहण्याच्या स्थितीत म्हणजे सस्पेन्सरी पोस्चर्स वापरत. त्यानंतर त्यांच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे लैंगिक द्वैरभेद आणि आकारमानात मोठ्या माकडांपासून लहान गोरिलांपर्यंत ते पसरले होते. युरोपातील प्रारंभीच्या प्लायोसीनमधील प्लायोपिथेकसच्या जबड्यातील अरुंद तोंड म्हणजे गिबनला रिझेंबल करायचे. हे कोण? प्लायोपिथेकस. त्यांच्या जबड्यातील अरुंद तोंड आणि दूरवरचे नेत्रखिळे म्हणजे नेत्रचे जे आपले खोबळे आहेत ते दूर दूर असणार. यामधून ओलिगोसिन कालखंडातील जो प्रोप्लायोपिथेसिन दुय्यम फाडाची सूचकता दिसते. म्हणजे काय झालं? बायफर्केशन झालं. म्हणजे याचा अर्थ आहे ओलिगोसिन काळात बायफर्केशन झाले. कोणाचं? प्रोप्लायोपिथेसिन यांचं. त्यानंतर ड्रायोपिथेकसच्या दातांवरील पारंपरिक वायफाय चर्वणदंत आकृती हे आधुनिक पोंगिड्स कोण? गोरिल्ला आणि चिंपांझी यांचे संभाव्य पूर्वज असल्याचे दर्शवते. हे जे प्रायमेट्स ऑर्डर आहे आपली प्रायमेट, त्याचे जे सबऑर्डर आहेत 2, अँथ्रोपॉइडिया आणि प्रोसिमियन्स, या दोन्हींचं जे चार्ट आहे तो मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितला आहे. तो पाहिल्यानंतर हे तुम्हाला हे पोंगिड्स कोण आहेत हे तुम्हाला इझिली समजेल. ते एकदा बघून घ्या आधीचे लेक्चर. त्यानंतर जे लिकी यांनी काय केले? हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी केनियातील प्रारंभीच्या मायोसिनातील प्रोकॉन्सुल जीवाश्म उघडकीस आणले. त्यांनी प्री आफ्रिकॅनस, पी मेजर, पी नॅन्साय या जाती आकारात बदल दाखवतात, पण झुलण्याच्या म्हणजे ब्रॅकिएशनची जुळणी त्यांच्यात दिसत नाही. ते ब्रॅकिएशन नाहीत करत. त्यानंतर रामापिथेकस जीवाश्म ड्रायोपिथेकसपेक्षा निव्वळ वेगळे मानले गेले. यामध्ये लहान काते म्हणजे इन्सिसर्स आपले सुळे, लहान काते आणि सुळे, इन्सिसर्स आणि कॅनायन्स लहान दिसतात आणि प्लायोसिनपर्यंत दंतबदल सूचित करतात. म्हणजे प्लायोसिन या पिरियडपर्यंत दंतबदल झाले होते. तर तुस्कनीतून ओरिओपिथेकसचे वर्णन गेरवेने केले. गेरवे पण शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी तुस्कनी प्रदेशातून ओरिओपिथेकसचे वर्णन केले आणि त्यात लहान दात, कमी सुळे आणि छोटी कमी पुढे आलेली जिबर म्हणजे जबडा अशी अधिक होमिनिड वैशिष्ट्ये आढळतात. कोणामध्ये? ओरिओपिथेकसमध्ये. हा काय झाला? हा झाला टर्शरी प्रायमेट्स आणि त्यांचे पहिले 2 इपोक्सविषयी आपण पाहिलं. आता आपण पाहूया ओलिगोसिन या इपोकविषयी. ओलिगोसिन अँथ्रोपॉइड्स ऑफ द फायम. इओसिन आणि ओलिगोसिन संक्रमण महानतूट म्हणजे हे जे इओसिन ऑलिगोसिन ट्रान्झिशन झालं, द ग्रेट ब्रेक, याने जागतिक भूगोल आणि हवामान इतके बदलले की उत्तर अमेरिकन व युरोपीय प्रायमेट्स नष्ट झाले आणि आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेत नव्या अँथ्रोपॉइड्सचा उगम झाला. इजिप्तच्या फायूम थरात 3 हेप्लोरॉइन कुटुंबांचा म्हणजे फॅमिलीजचा विकास झाला. तर कात्रानियासारख्या, हे कोण होते? कात्रानिया स्मॉलेस्ट अँथ्रोपॉइड एट द कॉमनेस्ट फायूम फॉसिल होते. कात्रानियासारख्या पॅरापिथेसिड्सकडे 2133 दंतसूत्र कायम होते आणि हे कदाचित बहुपुरुषीय समूहात राहत असावेत असे संकेत मिळतात. त्यानंतर पॅरापिथेसिडपेक्षा मोठे प्रोप्लायोपिथेसिड्स माकड आणि एपचे मिश्र गुण दर्शवतात. कोण? प्रोप्लायोपिथेसिड्स. आणि ते काय होते? पॅरापिथेसिड्सपेक्षा मोठे होते. पॅरापिथेसिड्सचे सूत्र काय होतं? दंतसूत्र 2133. आणि हे जे प्रोप्लायोपिथेसिड्स आहे हे आद्य कॅटारेनेस प्रतिनिधित्व करतात. इजिप्टोपिथेकस विशेषतः गिबनशी जवळीक दाखवतो. त्यानंतर आला इओसिन यू प्रायमेट्स. इओसिन काळातील खरे प्रायमेट्स यू प्रायमेट्स यांचा डोळ्यांचे खोबणे जे होतं ते पुढील बाजूस होते म्हणजे फॉरवर्ड फेसिंग ऑर्बिट्स होते. त्यांना पोस्ट ऑर्बिटल बार्स होते, पश्चखोबणीय पट्टी होती, विरुद्ध वळणारा मोठा पंजा होता आणि पकडू हातपाय होते म्हणजे पकडू शकणारे प्रिहेन्साईल हातपाय. त्यानंतर लेमूर सदृश्य अडापिडे उत्तर अमेरिका, युरोप व आशियात पसरलेले होते. 2143 दंतसूत्र एकत्रित खुंड साध्य व दिवसा सक्रिय उड्या मारत म्हणजे ते फ्युज्ड मॅन्डिब्युलर त्यांचं सिम्फायसिस होतं आणि डायोर्नर लिपर्स होते ते. तर टार्सियर सदृश्य ओमोमिडे 2133 दंतसूत्र होतं. अलग जबडा म्हणजे अनफ्यूज जॉ होते आणि लहान रात्रचर नॉक्टर्नल होते आणि झाडांवर राहणारे लैंगिक भेद नसलेले होते. लैंगिक भेद यांच्यात नव्हते टार्सियरमध्ये. त्याच्यानंतर आलं पॅलिओसिन
प्लिसियाडॅपिफॉर्म्स पॅलिओसिन काळातील सर्वात सुरुवातीचे प्रायमेट सदृश सस्तन प्राणी होते. हे उदाहरणार्थ पुर्गेटोरियस कॅराटॉप्स हे प्लेसियाडेपिफॉर्मिस इन्फ्राऑर्डरशी संबंधित लहान कीटकभक्षी इन्सेक्टिव्हर्स होते. कार्पोलिस्टिडे, फेनाकोलेम्युरिडी व प्लेसिएडॅपिडे या कुटुंबांनी फ्रॅगमेंटरी जॉज, दात व कधी संपूर्ण कवट्या पुरवल्या म्हणजे कम्प्लीट स्कल, तरी त्रिमितीय दृष्टी नव्हती यांना आणि त्यांना इन्सिसर आणि त्यांचे जे इन्सिसर्स आहेत कातळ दात हे रोडंट लाईक कृतंकासारखे होते. त्यांना तळनखाऐवजी नख नसणं म्हणजे ते बोर क्लॉज नॉट नेल्स व पश्चखोबरीय पट्टी नसणं यामुळे बहुतेक अभ्यासक त्यांना आधुनिक प्रायमेट्सचे प्रत्यक्ष पूर्वज न मानता सुरुवातीची शाखा समजतात. ह्या झाल्या टर्शरी पिरियडमधले सगळे इपोक्सविषयी माहिती. आता हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी लिहून काढावं लागेल, वाचावं लागेल. ह्या नोट्स स्वरूपात आहेत त्याच्यामुळं हे थोडक्यात वाटेल तुम्हाला. तुम्ही एखादं एक्स्ट्राचं बुक वाचायला हवं, बुक्स किंवा अजून एक्स्ट्राच्या नोट्स वाचायला हव्यात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजायला सोपं जाईल. आता याची समरी टर्शरी आणि क्वाटर्नरी फॉसिल प्रायमेट्सची. तर पॅलिओसिनच्या क्लॉ क्लाइम्बिंग म्हणजे नखांनी चढणाऱ्या प्लेसिएडॅपिफॉर्म्सपासून मायोसिनच्या होमिनॉइड्स व क्वाटर्नरीच्या होमोसॅपियन्सपर्यंतच्या जीवाश्म पुरावा आधुनिक प्रायमेट विविधतेखाली दडलेल्या शरीररचना, आहार व वर्तन यांच्या गुंतागुंतीच्या फांद्याळ इतिहासाचे दर्शन घडवतो. दात, जबडे व कवटीखालच्या हाडांचे म्हणजे पोस्ट कॅनियल बोन्स तुलनात्मक अध्ययन अजूनही ऑलिगोसिनमध्ये प्रोसिमियन रेषा कशा तयार झाल्या, नव्या जगात प्लॅटेराईन माकडे कसे उगमले आणि जुन्या जगात कॅटारिन्स, एप्स व अखेरीस मानव कसा उत्क्रांत झाला हे अधिक स्पष्ट करत आहे. अशा प्रकारे आपण टर्शरी आणि क्वाटर्नरी फॉसिल प्रायमेट्स हा मुद्दा समजून घेतला आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग मेजर प्रायमेट्स हा मुद्दा समजून घेणार आहोत. आणि मी आत्ताच्या लेक्चरचे म्हणजे टर्शरी आणि क्वाटर्नरी फॉसिल प्रायमेट्स या मुद्द्याचे छोट्या प्रमाणात नोट्स म्हणजे चार्ट स्वरूपात किंवा म्हणजे तुम्हाला रिवाईज करायला सोपं जाईल अशा स्वरूपात अपलोड करणार आहे. तुम्ही तिथं बघू शकता. आणि हे जे लिहिलेले नोट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तशी कमेंट केली तर मी ते माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला अपलोड करेन. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहा. तुम्ही पण अभ्यास करत राहा. थँक्यू.